नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग्स. आणि 2 दिवस कोकण ट्रिप एन्जॉय केल्यानंतर आम्ही निघालो आता परतीच्या दिशेने. तर मग जाण्याच्या आधी पण आमची सेकंड डेला आमची जी बोट राईड होती ती कॅन्सल झाली. इन्व्हायरमेंट म्हणजे खराब होत्यामुळे कॅन्सल झाली होती. तर ती आम्ही केली थर्ड डेला, कारण की आम्हाला ती करायचीच होती. कारण त्याच्यामध्ये आम्हाला 6 पॉईंट दाखवणार होते. फॉर एक्झाम्पल जसे की शिंपला पॉईंट, डॉल्फिन पॉईंट वगैरे दाखवणार होते. तर ते आम्हाला पाहिजेच होतं, म्हणून आम्ही वेट केला आणि थर्ड डेला आम्ही ते पाहूनच मग निघायचा विचार केला. मग आम्ही पाहून झाल्यानंतर मस्त जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे करून मग निघालो परतीच्या दिशेने. मग आम्ही आलो बस स्टँडला. आणि बस स्टँडला येऊन बसचा वेट करत बसलो. आणि मग तोपर्यंत वेट करत करत खूप असा कंटाळा आला, गरमी खूप होत होती. मग आम्ही रस वगैरे पिलो आणि मग आम्हाला नंतर आमची गाडी आली. मग आम्ही बसलो आणि निघालो परतीच्या दिशेने आमच्या परत गावी. तर जाता जाता म्हटलं थोडंसं कोकण म्हणजे कसे घर आहेत तिथे, जे की मराठवाडा जसं की पश्चिम महाराष्ट्र वगैरे तिथे राहतात त्यांना नाही माहीत, सगळे जाऊ शकत नाही. मग त्यांच्यासाठी कसे घर असतात तसे हे झाडं वगैरे असतात तिथे, तर ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी शॉर्टकटमध्ये. तर तुम्ही पाहू शकता. तर थोडंसं पुढं आलं की आम्हाला फोंडा घाट सुरू झाला होता. फोंडा घाट तर म्हणजे मला तर फोंडा घाटमध्ये खूप सुंदर असा घाट आहे तो, पण तितकाच पावसाळ्यामध्ये सुंदरच असेल तो, तुम्ही पाहू शकता. आणि वातावरण पण थोडंसं आभाळ आलं होतं. आणि अशा प्रकारे आम्ही कोकण ट्रिप एन्जॉय करून निघालो होतो. आणि पण छान होती कोकण ट्रिप. परत असं वाटत होतं परत जाऊच नाही कोकणमधून, कोकणमध्येच राहावं. पण नाईलाज होता. जॉब असतो आणि भरपूर काही काम असतं ज्याने आपल्याला यावंच लागतं. पण काही असे ठिकाण असतात ना, तिथून आपल्याला येण्याची इच्छाच होत नाही. तर मग आम्ही अशा प्रकारे परत त्यासाठी निघालो. निघताना खूप वाईट वाटत होतं. थँक्यू.